हा विचार केलेला आहे. काही क्षेत्र भेटी पण मी मागच्या काही दिवसापासून मी करत आहे आणि हे सगळे धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्या त्वरित मार्गी लावण्यासाठी आज आम्ही धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमची एकच मागणी आहे, बीड जिल्ह्यामध्ये जे काही ऊसतोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे तेथील जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरती जी काही नोंदणी झालेली आहे, त्या स्तरावरती या धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हावी आणि नोंदणी झाल्याशिवाय या ऊसतोड कामगारांना कसल्याच प्रकारची योजना मिळणार नाही. मग नोंदणीसाठी विलंब का? त्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी होतात आणि इतर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी का होत नाही, यासाठी आम्ही सातत्यानं महामंडळाकडे, सामाजिक न्याय मंत्रालयाकडे आणि आदरणीय निलमजी गोरेताई यांच्याकडे देखील आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे. आणि महामंडळ स्तरावरती गेली 2 वर्षापासून अनेक वेळा ही निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी कारवाई झालेली आहे, परंतु ते त्यांचा निर्णय न झाल्यामुळं महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे आणि एकमेव बीड जिल्ह्याची नोंदणी झालेली आहे. मग आमची प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी महोदयांना एवढीच विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे ज्या पोर्टलद्वारे नोंदणी केलेली आहे त्या पोर्टलची माहिती घ्यावी आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोंदणी व्हावी, असं एकमेवच आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत या ऊसतोड कामगारांची नोंदणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहे. आणि काही काळामध्ये जर ऊसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी जर नाही झाली तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी आम्ही या नोंदणीच्या संदर्भात, त्यांना मिळणाऱ्या योजनेच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयासाठी गेल्या महिन्यामध्ये आदरणीय निलमजीताई गोरे यांना भेटलो होतो आणि गेल्या 17 तारखेला आदरणीय ताईंनी VC द्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी महोदयांची बैठक लावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मला देखील निमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळेस बरेच जिल्ह्यातील माहिती ताईंना चुकीच्या पद्धतीनं देण्यात येत होतं. त्यावेळेस मी देखील आदरणीय ताईंना ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांची झालेल्या नोंदणी संदर्भात काही संख्या दाखवत होते, त्यावेळेस मी देखील ताईंना सांगितलेलं आहे, ताई, बीड जिल्ह्यातील नोंदणीशिवाय कुठल्या जिल्ह्याची नोंदणी झालेली नाही. आणि तदनंतर ताईंनी या महिन्यामध्येच या ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात बैठक घेणार आहे. आणि ताईंना या माध्यमातून माझी एक कळकळीची विनंती आहे, प्रत्येक 1-2 महिन्याच्या मध्ये या ऊसतोड कामगारांच्या योजनेसंदर्भात किंवा नोंदणी संदर्भात आढावा जर बैठक ताईंनी जर घेतले तर या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी आज मी जिल्हाधिकारी धाराशिव यांना विनंती केलेली आहे की बीड जिल्ह्याच्या नोंदणीच्या धर्तीवर या धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची लवकरात लवकर नोंदणी करावी आणि नोंदणी संदर्भात जे काही जिल्हा समितीवरील जे काही अधिकारी आहेत त्यांची बैठक लावावी आणि या बैठकीमध्ये जे काही अपघाती मयत असलेले जे काही ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रकरण आहेत हे देखील मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, एवढी त्यांना मी कळकळीची विनंती केलेली आहे.